मनुष्य कितीही एकांतप्रिय असला तरी तो एक सामाजिक प्राणी आहे. त्याला त्याच्या भावना व्यक्त करायला, त्याच्यावर प्रेम करणारं, माया करणारं, त्याला प्रोत्साहन देणारं, त्याची स्तुती करणारं कोणीतरी लागत असतं. त्याला ऐकणारं, एकवटणारं कोणी मिळाले नाही तर त्याला हा एकटेपणा खायला लागतो. कधी-कधी सभोवताली गर्दी असूनसुद्धा हा एकटेपणा त्याला जाणवू शकतो. लावण्याच्या बाबतीतही काहीतरी असंच होणार होतं. कॉलेजच्या लॅब्स, लायब्ररी व इतर इमारतीला भेट देऊन झाल्यानंतर सर्व विद्यार्थिनी आपापल्या वर्गांमध्ये गेले. प्रथम लेक्चर होणार होते. क्लासमध्ये सर्वांनी आपापल्या सोयीनुसार बसण्याची जागा निवडली. लावण्य मागून काही बाक सोडून बसली. एका बाकावर 2-3 याप्रमाणे इतर सर्व विद्यार्थी बसले होते. मात्र लावण्याच्या शेजारी कोणीच बसले नाही. क्लासमध्ये तसे सर्वच विद्यार्थी एकमेकांना अपरिचित होते. पण त्यातल्या त्यात लावण्य आणि सौंदर्य ह्या दोघी बहिणीच एकमेकांच्या परिचितच्या होत्या. त्यामुळे सौंदर्य लावण्याबरोबर बसेल ही लावण्याला अपेक्षा, मात्र तिच्याकडे दुर्लक्ष करीत सौंदर्य सर्वात समोरच्या बाकावर बसली. जागेवरून सर्व विद्यार्थिनी त्यांच्या मागे पुढे बाकावर बसलेल्या परिचय द्यायला लागले. सौंदर्यही दिसायला आकर्षक आणि मुळात बोलके असल्यामुळे बरेच मैत्रीचे हात समोर आले. हाय, मी मीनल. हाय, मी राहुल. हाय, मी पायल. हाय, मी योगेश. मी रागिनी. हाय, मी सौंदर्या. नाईस टू मीट यू ऑल. सौंदर्याने उत्साहाने स्वतःची ओळख करून दिली. जशी जशी अनोळखी चेहऱ्यांना नावं मिळत गेली तशी तशी त्यांच्यात गप्पा रंगत लागल्या. संपूर्ण क्लासमध्ये कलकलाट पसरला. मात्र एका कोपऱ्यात बसलेली लावण्य ही सर्वांना अपरिचित राहून गेली. कोणी ना तिला तिचे नाव विचारले ना तिचे स्वतःहून कोणाला परिचय दिला. सर्वांशी मनमोकळेपणाने गप्पा माराव्या, भरपूर मैत्री करावे असे तिलाही वाटत होते. पण तिला त्याची सुरुवात स्वतःहून करता आली नाही. आपल्यात कमतरता असल्यामुळेच कोणीही आपल्याशी मैत्री करत नाही अशी तिची समजूत पक्की झाली होती. तिच्यातल्या न्यूनगंडाने तिच्यातल्या आत्मविश्वासाचा बळी घेतला होता. तिने कॉलेज जीवनासाठी कितीतरी स्वप्ने रंगवली होती. पण आज पहिल्याच दिवशी तिच्या पदरात निराशा पडली होती. शाळेत प्रथम क्रमांकावर येऊन चांगल्या कॉलेजात तिने प्रवेश मिळवला खरा, पण ती समाधानी नव्हती. तिने मेहनत करून, अभ्यास करून जे यश मिळवलेलं ते स्वतःसाठी नाही तर जगाला स्वतःचे अस्तित्व, श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी. तिला दुर्लक्षित राहायचे नव्हते. तिला वाटायचे कदाचित यशासोबत ती सर्वांची मने जिंकू शकेल आणि तिलाही तिच्या कर्तृत्वामुळे योग्य तो मान दिला जाईल. तो मान काही काळाकरिता मिळतही होता, पण पुन्हा स्थिती पूर्ववत होत होती. समाजाने कुठलाही भेदभाव न करिता तिचा इतर सामान्य लोकांप्रमाणे स्वीकार करावा हीच तिची अपेक्षा. समाजात असलेले सुज्ञ तिला तो बरोबरचा दर्जा देत, पण सामान्य लोकांना मात्र प्रथम दृष्ट्या तिची कुरूपताच दिसे. मनुष्याच्या स्मरणात नकारात्मकता ही जास्त काळ टिकून राहते. तसेच काळ लावण्याच्या बाबतीतही होते. तिच्याही स्मरणात समाजातील ही नकारात्मकता जास्त होती. ती प्रत्येक व्यक्तिगत अपेक्षा करायला लागली होती आणि ती पूर्ण होत नसल्यामुळे निराशा तिच्या मनाला घेरून टाकी. या निराशात एक मात्र आज गोष्ट तिला सुखावणारी होती. ती म्हणजे परागबरोबरची तिची भेट. लावण्य विचार करायला लागली. कदाचित पराग तिच्या क्लासमध्ये असता तर तो तिचा चांगला मित्र झाला असता. इकडे सौंदर्या जवळजवळ पूर्ण क्लासच्या परिचित झाली होती. अजूनपर्यंत सौंदर्या, लावण्य ह्या जुळ्या बहिणी आहेत हेच क्लासमध्ये कोणालाही कळले नव्हते. सलग 2 लेक्चरनंतर ब्रेक झाला. सर्व विद्यार्थी कॅन्टीनकडे जायला निघाले. इमारतीच्या वरांड्यात आधीच घात लावून बसलेला सिनियरचा ग्रुप जाणाऱ्या येणाऱ्या नवीन ज्युनियर्सला न्याहाळायला होते. त्यांना थांबवून त्यांचा इंट्रो घेत होते. सिनियर्सच्या ग्रुपमधून एक जण मुला-मुलींच्या ग्रुपला घेरून येत असल्याने सौंदर्याकडे बघत अप्सरा आली हळूच गायला लागला. हो यार, खरंच अप्सरा. इंट्रो तो बनता है, दुसरा एक म्हणाला. सौंदर्याचा ग्रुप जवळ येताना एका जणाने मध्ये जाऊन त्यांचा रस्ता अडवला आणि लगेच सर्व सिनियर्सनी त्यांच्या ग्रुपला घेरले.
दुसरा एक जण सौंदर्याकडे बघत प्रथम वर्षाच्या मुलांना उद्देशून म्हणाला, अरे, नो ग्रीटिंग्स, नो इंट्रो, असं कसं? चला एक एक इंट्रो द्या. आणि सौंदर्याकडे इशारा करत म्हणाला, मॅडम, आधी तुम्ही इंट्रो देणार? सौंदर्या तशी फार धीट होती. ती लगेच रागाने रॅगिंग घेणे कायद्याने गुन्हा आहे हे माहीत नाही वाटतं तुम्हाला? सिनियर्समधून पक्या म्हणाला, मॅडम, यहाँ पर हमारा कानून चलता है. मग मला प्रिन्सिपलकडे कंप्लेंट करावी लागणारच, सौंदर्या म्हणाली. ओ मॅडम, धमकी कोणाला देताय तुम्ही? तुम्हाला माहीत नाही आम्ही कोण येते? पक्या म्हणाला. ये पक्या, तुला मुलींशी कसे बोलावे कळत नाही का? अचानक एक आवाज सौंदर्याच्या ग्रुपच्या मागून आला. तिने वळून बघितले तर एक उंचपुरा देखणा रुबाबदार तरुण त्यांच्याकडे येताना दिसला. मोहित, तू बीच में मत पड़. अब हम सीनियर्स के इज्जत का सवाल है, पक्या म्हणाला. ये गब्बे, मॅडम तुम्ही निघा, मोहित म्हणाला आणि सगळ्या सिनियर्सला बाजूला सावरत सौंदर्याच्या ग्रुपला जाण्यासाठी त्याने रस्ता करून दिला. त्यावर मग कोणीही काही बोलले नाही. सर्व शांत झाले. सौंदर्या तिच्या ग्रुपसोबत जायला निघाली. काही पावले पुढे जाऊन ती मागे वळली आणि स्मित हास्य करीत मोहितकडे बघित म्हणाली, आय एम सौंदर्या, कॉम्प्युटर ब्रँच, अँड नाईस टू मीट यू. वळून सौंदर्या तिच्या ग्रुपबरोबर निघून गेली. ते गेल्यावर सर्व सिनियर्स मोहितवर तुटून पडले. काय यार मोहित, तू आमची इज्जत काढलीस. तुझी इज्जत राहावी म्हणून आम्ही काही उलटून बोललो नाही, पक्या ओरडला. अरे पक्या, जब सीधी उंगली से घी नहीं निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. आणि तुला तिचे नाव माहीत करून घ्यायचे होते ना, मग सांगितले की तिने. चल झूठा, चालू साले तुझे हिरो बनना था, पक्या बोलला. हा हा हा, मोहित हसला आणि म्हणाला, चल सॉरी यार, चला कॅन्टीनला, आज माझ्यातर्फे नाश्ता सर्वांना. इकडे कॅन्टीनला लावण्य एकटी एका टेबलवर होती. इतर सर्वांना आपापल्या ग्रुपबरोबर मस्तीत बघून तिला आणखीनच एकटेपणा जाणवत होता. तिला रोहनची आठवण झाली. शाळेत नेहमी रोहन तिच्याबरोबर कॅन्टीनमध्ये असायचा. आज हा एकटेपणा तिला अपेक्षित नव्हता.